तील राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आता आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे हे बघणं तर महत्त्वाचं असणार आहे. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही थेट दृश्य आपण बघतो. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ विनंती आहे समोरला ड्रायपोर्ट समोर समोर चला समोर समोर साहेब समोर उभं राहा फक्त. आले 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 समोर. हा चला आले आले. हाँ चला ओके. आज खरं म्हणजे एवढं आहे ना मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो. खरं म्हणजे गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले 1-2 महिन्यापासूनच भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं. आणि त्यामुळे मी आज आलो. सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही कसं एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे. आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा. आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही. आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती. मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. त्याचबरोबर आज सकाळी मी मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेही पाहिले. त्या बाबतीतही राजसाहेबांनी विचारणा केली, कसं काम चाललेलं आहे, सरकारचं कसं चाललंय, मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आहेत आणि एकंदरीत काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली. पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही. गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही म्हणजे तुम्हाला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही, पण तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे लोक आहोत. मनात एक, पोटात एक, ओठात एक वाले आम्ही लोक नाही आहे. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये राज ठाकरे देखील आमचे नेते म्हणून बाळासाहेबांच्या काळात
आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्या काळातल्या देखील काही घडामोडी, काही आठवणी यालाही उजाळा दिला आणि बाळासाहेबांच्या बद्दल माझ्यापेक्षा तर जास्तीचा अनुभव आणि आठवणी राजसाहेबांकडेच आहेत आणि त्याचाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये शेअर झालं, आदानप्रदान झालं, विचार गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यामुळे मला वाटतं खूप चांगली भेट झाली, सदिच्छा भेट झाली, चर्चाही झाली आणि मला वाटतं यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती होणार का? युती संदर्भात काही चर्चा झाली का? येणाऱ्या युती बघा आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे मी तर नेहमी जाहीरपणे सांगत असतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. जसं लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने एक काम केलं 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात मिळाली आणि ते यापुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे महायुती तर आहेच, त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप, आता तर निवडणुका नाही आहेत, त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आता तर वेळ नव्हतीच. तयारी तरी आम्ही तर नेहमी तयारीतच असतो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना हे कायम काम करत असते, लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही. हा फरक आहे. याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला, आता तरी निवडणुका नाहीत जवळपास, त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते. पण आज कुठलीही महायुती किंवा युतीच्या बद्दल चर्चा नव्हती. केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती, जेवणाचं निमंत्रण होतं, स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो. त्यामुळे काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून. तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, तरी उत्तर माझं एकच आहे. कारण तुम्हाला सांगतो मी की जी भेट होती ती सदिच्छा भेट होती, स्नेहभोजनाची भेट होती, याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही. आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला? बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी, बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम, त्या काळात घडलेल्या घटना, या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मनमोकळेपणाने. त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका, काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही. तुमच्या भेटीमुळे विरोधकांची चिंता वाढली तुमच्या भेटीमुळे. विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं. घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात. ते आम्ही करतोय. त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही. काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते. कधी निवडणुका लागल्या तरी सुद्धा आम्ही तयार आहोत.
माहीम विधानसभा मतदारसंघाची ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस कुठेतरी थोडीशी नाराजी होती. कुठली काही आठवण जुनी निवडणुकीची आज नव्हती. फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा, दुसरं काही नाही. आज आपकी राज ठाकरे साहब से मुलाकात हुई है, क्या कोई पॉलिटिकल बात भी हुई है सिर्फ? देखिए, मुझे राज ठाकरे जी ने स्नेह भोजन का निमंत्रण दिया था. 2-3 महीने से चल रहा था. मेरी भी सभाएं थी, सब जगह जाना आना था. और आज मुझे मैं यहाँ पर आ गया, स्नेह भोजन हुआ. ये सदिच्छा भेंट थी, ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी. लेकिन इतना मैं कहूंगा कि आज काफी चर्चा हुई, काफी दिल खोलकर चर्चा हुई. जो उनके अनुभव बाला साहब ठाकरे जी के साथ किए हुआ काम, मेरा अनुभव, हमने एक दूसरे को शेयर किया और काफी गपशप हुई और काफी दिल खोलकर चर्चा हुई. और बाला साहब ठाकरे जी के एक जो किस्से हैं, एक उनकी यादें हैं, वो वापस क्या कहते हैं उसको, यादें ताज़ा की. और इसमें काफी आज मेरे लिए भी एक खुशी की बात है कि हम बाला साहब ठाकरे जी के उस वक्त, वो कैसा समय था, उनके साथ काम करना, उनके आदेश पे काम करना, ये बहुत ही एक अलग महसूस करने वाला समय था वो. और बाकी कोई भी राजकीय चर्चा नहीं है, पॉलिटिकल कोई भी चर्चा नहीं, ये गपशप है. गठबंधन के लिए कुछ बात हुई. अरे भाई, गठबंधन के बारे में अभी मराठी में भी आपने कहा है, अभी हिंदी में भी कहता हूँ, केवल आज की भेंट जो है सच. क्या हम मिल नहीं सकते क्या बिना सिर्फ काम के लिए मिलना है क्या सिर्फ पॉलिटिकल बातें करने के लिए मिलना है? अरे भैया, बाला साहब ठाकरे जी के जमाने से हम साथ में काम करते थे. अभी बीच में कुछ कारणवश हम राज ठाकरे जी से मिलते नहीं थे, वो भी कारण आपको मालूम है. लेकिन अभी तो हम कभी भी मिल सकते हैं उनको, कभी भी बात कर सकते हैं. वो भी मेरे पास आते, राज ठाकरे जी मुझे मिलते. वो उनका कुछ विषय होता है, कुछ समस्या लोगों की होती है. आज भी मुझे कुछ उन्होंने काम बताया कि लोगों का, पब्लिक का. तो ये हर मुलाकात का पॉलिटिकल अर्थ निकालना उचित नहीं है. आपकी विपक्ष चिंता में, विपक्ष चिंता में, विपक्ष को, क्योंकि वो काम नहीं करते और सिर्फ कौन कहाँ मिलता है, किसका किससे बिगड़ता है, किसका किससे बनता है, इसकी ताक में रहते हैं. हम लोग वो देखते नहीं, हम काम करने वाले लोग हैं. चुनाव कभी भी आवे, हम चुनाव सामने रखकर काम नहीं करते. चुनाव हो या ना हो, हमारा काम शुरू रहता है. इसीलिए 24/7 काम करने वाले लोग हम हैं. इसलिए विधानसभा का चुनाव में लैंडस्लाइड मैंडेट महायुति को मिला है और महायुति हमारी मजबूती के साथ आगे आने वाले सब चुनाव जो है लड़ेगी और जीतेगी भी. तर आजच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त ही भेट झालेली आणि यानंतर कोणताही राजकीय अर्थ काढू नये आजच्या भेटीचा असं एकनाथ शिंदे म्हणतात. लोकसभेत सुद्धा राज ठाकरे सोबत होते असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे बोलत होते. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते असल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात. लोकसभेमध्ये राज ठाकरे सोबत होते असा उल्लेख सुद्धा एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. तर आजच्या भेटीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यात वेळ कसा गेला हे समजलं नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान आजच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं वारंवार एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे.
राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे दाखल झाले होते. जवळपास 1.5 तासापेक्षा अधिक यांची ही भेट झाली आणि यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते. राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच लोकसभेत सुद्धा राज ठाकरे आमच्या सोबत होते असा त्यांनी उल्लेख केला आणि त्यानंतर आगामी निवडणुका महायुती जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी वर्तवलेला आहे. दरम्यान आमचे विचार मिळते जुळते आहेत. आजच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची ही आज भेट झाली आणि यावेळेला जवळपास 1.5 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. तसंच आगामी निवडणुका महायुती जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते आहेत असा उल्लेख एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. आजच्या भेटीचे खरं तर अनेक अर्थ काढले जात होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की आजच्या भेटीकडे राजकीय अर्थाने बघू नये असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झालेली आहे. राज ठाकरे आणि आमचे विचार हे मिळते जुळते आहेत. त्यांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला आणि लोकसभेमध्ये सुद्धा राज ठाकरे आमच्या सोबत होते असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं आहे. दरम्यान आगामी निवडणुका महायुती जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी वर्तवलेला आहे. दरम्यान या 1.5 तास भेट झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते. आपण दृश्यांमध्ये बघतोय राज ठाकरेंचं सोबत अनेक मनसेचे पदाधिकारी दिसत आहेत. तसंच एकनाथ शिंदे आणि उदय सामंत आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. या दोघांमध्ये जवळपास 1.5 तासापेक्षा अधिक चर्चा झाली. स्नेहभोजनासाठी बोलवलं होतं असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं त्यांनी सांगितलं. हे बूम खाली घ्या सगळ्यांनी. बूम खाली घ्या. बूम खाली घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण जुळताना दिसतंय. मनसे आणि शिवसेना यांची युती होणार का? दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वाचं बैठक झाली आहे. स्नेहभोजन देखील पार पडलंय. इतरही सर्व दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. काय नेमकं घडतंय? असं आहे की प्रत्येक वेळेला दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहे. आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं. त्या स्नेहभोजनासाठी ते होते. काही जुन्या गोष्टींच्या आठवणीत सुद्धा उजाळा निघाला. बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला. याच्या व्यतिरिक्त काही नाही. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यापूर्वी ही पायाभरणी होती का मनसे शिवसेना युती? मला असं वाटतं की आता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम. आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना. शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत. एकनाथजी शिंदे पण तेच करतात. त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाहीये. पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो की आज नाही. आज मी तुम्हाला सांगितलं आज राजकीय चर्चा नव्हती. स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत. स्नेहभोजनामध्ये मतभेद आणि मनभेदाचा विषयच नसतो. तो जेव्हा कधी पुढच्या गोष्टी होतील तेव्हा तो होईल. आज तरी ती नव्हती. युतीचा नारळ कधी फोडणार? युतीचा नारळ कधी फोडणार? दुराव्याचा काही विषयच नव्हता. युतीचा नारळ कधी फोडणार? तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहात. खरं तर तुमच्यावर आता मुंबईची जबाबदारी आहे. 227 वॉर्ड आहेत. अशा वेळी शिवसेनेनं देखील एका विशिष्ट मंत्र्यावर जबाबदारी दिली आहे. तुमची चर्चा झाली अशी देखील एक प्राथमिक माहिती समोर काय सत्य आहे? तुमच्याकडनंच कळलं. दोन्ही पक्ष एकत्र आले तर फायदा होईल का दोन्ही पक्षांना? तर मुळात असं आहे की आता ह्या काही चर्चा नाहीयेत आमच्या पुढे आज फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. ज्या वेळेला या कुठले विषय पुढे येतील त्यावेळेला निश्चितपणे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू.
तर आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही असं संदीप देशपांडेंनी सांगितलेलं आहे. आजच्या भेटीमध्ये युती संदर्भात चर्चा झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे, मात्र आजची भेट ही राजकीय नव्हती असं संदीप देशपांडे म्हणतात. त्यामुळे आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असं संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना जेवणाचं निमंत्रण होतं आणि यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असा उल्लेख संदीप देशपांडेंनी केला आहे. तर राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं आणि या दोघांमध्ये जवळपास 1.5 तासापेक्षा अधिक चर्चा झालेली आहे. आपण बघितलं साधारण 9:30च्या दरम्यान एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्यासोबत आहेत. उदय, खरं तर 1.5 तास चर्चा झालेली आहे, पण सगळे नेते म्हणतात की यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. अगदी बरोबर आहे. 1.5 तास शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. स्नेहभोजन आधी पार पडले, त्यानंतर चर्चा जी आहे ती देखील झालेली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये स्वतंत्र वेगळी जी आहे ती देखील चर्चा झालेली आहे. दोन्ही नेत्यांपैकी म्हणजे बाहेर येऊन जे आहे आपण पाहिले काही वेळापूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या युतीची कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की आमच्यामध्ये कुठलाही मनभेद नाही आणि मतभेद देखील नाही आहे. त्यामुळे एकंदरीतच पुढील युतीची जी आहे पायाभरणी जी आहे ती इथे झालेली आहे असं एक स्पष्ट संकेत जे ते मिळत आहेत. कारण ज्या प्रकारे इतका वेळ एक मनमोकळेपणे चर्चा जी आहे ती झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना यांची युती झाल्यास कोणालाही नवल किंवा आश्चर्य वाटायला नको, इतकी दोघांची जवळीक जी आहे ती वाढलेली आहे. भले याच्यामध्ये कुठे जागा वाटपासंदर्भात किंवा इतर कुठल्या महापालिकांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली नसली तरी देखील दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवू शकतात यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असल्याचं विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे पुढची बोलणी जी आहेत हे निवडणुकीची धामधुमीमध्ये जी आहेत ती होण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही पक्षांची जवळीक ती आहे वाढलेली आहे. स्नेहभोजन जे आहे ते झालेले आहे, मात्र चर्चा अतिशय सकारात्मक झालेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असल्याचं दोन्हीकडनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र तरी देखील येणाऱ्या राजकीय भवितव्य पाहता ज्या समोरच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, प्रलंबित महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. त्याची पायाभरणी करण्यासाठी आजची बैठक जी आहे ती नियोजित करण्यात आली होती, हे आता स्पष्ट झालेलं आहे. अगदी उदय, जर आपण दृश्यांमध्ये जर बघितलं असेल तर नेते मंडळींच्या हे जरी म्हणत असले की यामध्ये कोणती राजकीय चर्चा झालेली नाही, तरी सुद्धा या नेते मंडळींच्या चेहऱ्यावरचं हास्य वेगळं काहीतरी बोलत होतं. अगदी बरोबर आहे. आता अधिकृतपणे कोणी दोन्ही बाजूकडनं म्हणजे मनसेकडनं देखील आणि शिवसेनेकडनं देखील अधिकृत याला दुजोरा देत नसले तरी देखील पडद्यामागे खूप काही घडामोडी गेले काही महिने सुरू होते. आज त्याला कुठेतरी एक अधिकृत जे काय आहे शिक्कामोर्तब देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. स्नेहभोजनाच्या माध्यमातून जे काही मनोमिलन आहे जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ह्याचीच परिणिती जी आहे ती पुढे येणाऱ्या युतीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते आहे. युती होईल याबद्दल सर्वच दोन्ही बाजूकडनं एक सकारात्मक जी आहे ती प्रतिक्रिया जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळते आहे की पुढची आम्ही चर्चा जी आहे ती अधिक सकारात्मक होऊ. मात्र सध्या कुठली युतीची चर्चा झालेली नाही आहे असे नेते अधिकृत सांगतायत. मात्र जी वरिष्ठ सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार एकूणच भविष्यातील शिवसेना आणि मनसे या युतीची पायाभरणी ही आजच्या या स्नेहभोजनाच्या बैठकीमधून झाल्याचं स्पष्ट झालंय. निश्चित आज स्नेहभोजन झालेलं आहे. इथून पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.